श्रीराम जय जय राम। परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते। परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी? देह बुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही। लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असेही म्हणता। तर आधी आपल्या विकारांवर मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा। तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल। लोक तुम्हाला वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका। तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात। स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही। लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेव घालतात, निजवतात। त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात। तुम्हीही अशा भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तुमच्याशी बोलू लागेल। मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे। आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार। आपण सात्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो। सात्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट। एक वेळ वाईट कृत्ये परवडली, केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले, यात याने काय केले? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली। हे ऐकून मला वाईट वाटते। इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो। परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी। आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस। माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस। नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे। श्रीराम जय जय राम। अथर्वशीर्ष म्हणजे काय? अथर्वशीर्ष थर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्षम। सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक। अथर्वशीर्षाचं पठण केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतं अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते। स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं। आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो। असा माणूस मग अडचणीमध्येही संधी शोधू लागतो, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते। आपण नेहमी पाहतो की जीवनात यशस्वी होणारी माणसं ही नेहमी अडचणीमध्ये संधी शोधणारी असतात आणि जीवनात नेहमी अयशस्वी होणारी माणसं ही संधी आली असताना अडचणी सांगत बसतात। अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं, त्यामुळं असं हे कदाचित घडत असेल। आपल्या मनाची ताकद वाढविणं हे आपल्याच हातात असतं। माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे। शरीराबरोबरच मन करखर असलं
तर मग आपण संकटावर मात करू शकतो. मन स्थिर असलं तर आपण ते वर्तमानात ठेवून प्रत्येक काम करू शकतो. बऱ्याच लोकांचं मन हे काम करताना वर्तमान काळात राहत नाही. नेहमी रस्ता नीटपणे ओलांडणारा माणूस जर त्याचं मन वर्तमान काळात नसेल तर रस्ता ओलांडताना समोरून येणारं वाहन त्याला दिसत नाही आणि अपघात घडतो. नेहमी मन वर्तमान काळात आणि स्थिर असणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा माणसाचं शरीर वर्तमान काळात असलं तरी मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात विहार करीत असतं. मन भूतकाळात असलं तर सारख्या दुःखद घटना आठवत राहतात आणि मग भविष्यकाळात असलं तर चिंता भेडसावू लागतात. आपलं शरीर असतं वर्तमान काळात, पण मनाला भूतकाळातील दुःखाचं आणि भविष्यकाळातील चिंतेचं ओझं सांभाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग माणसाच्या हातून होणारं काम हे नीट होत नाही. म्हणून बुद्धी आणि मन हे स्थिर राहणं गरजेचं असतं. हे काम अथर्वशीर्ष पठणानं साध्य होतं, असं गणेश उपासकांचं मत आहे. अथर्वशीर्षाचा पाठ एकदा 11 वेळा, 21 वेळा किंवा 1,000 वेळा केला जातो. तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे असे म्हटले आहे. हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे, तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणता येईल. अथर्वशीर्षाचा अर्थ. मूळ श्री गणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे देव हो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहावयास मिळो, सुदृढ अवयवांनी आणि शरीरानं देवानं निसर्गानं दिलेलं आयुष्याच्या निसर्गाच्या स्तवनात व्यतीत हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो, ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो, संकटांचा नाश करणारं गरुड आमचं कल्याण करतो, बृहस्पती आमचं कल्याण करतो, सर्वत्र शांती नांदो. ओंकार रूपी शंकराला नमस्कार असो. तूच ब्रह्मतत्व आहेस, तूच सकलांचा करता निर्माता आहेस, तूच सृष्टीचे धारण करणारा पोषण करणारा आहेस, तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. मी योग्य तेच बोलतो, मी खरं तेच बोलतो, तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर. दान देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा माझं तू रक्षण कर. तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर. माझं पश्चिमेकडून रक्षण कर, माझं पूर्वेकडून रक्षण कर, माझं उत्तरेकडून रक्षण कर, माझं दक्षिणेकडून रक्षण कर, माझं वरून रक्षण कर, माझं खालून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व प्रकारे माझं रक्षण कर. तू वेदादी वाङ्मय आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू ब्रह्ममय आहेस, तू सत चित आनंद स्वरूप आहेस, अद्वितीय आहेस, तू साक्षात ब्रह्म आहेस, तू ज्ञान विज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहतं. हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं. हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्वे तू आहेस. तसेच परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी तूच आहेस.
तूच सत्व, रज आणि तम या 3 गुणांपलीकडचा आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या 3 देहापलीकडचा आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही काळांच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही शक्तींच्या पलीकडचा आहेस. योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, तूच भूलोक, तूच सर्व लोक आणि ओम हे सर्व तूच आहेस. गण शब्दातील आधी ग प्रथम उच्चारून नंतर अचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्धचंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्रान ओंकार युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ओम ग असा होतो. हे तुझ्या मंत्रांचं स्वरूप आहे. ग हे मंत्राचे पूर्वरूप आहे. अ हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. या गकारादी चारापासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. तीही गणेश विद्या होय. या मंत्रांचे ऋषीगणक हे होत. निश्चरद, गायत्री हा या मंत्राचा छंद होय. गणपती ही देवता आहे. ओम ग ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुंडाचं ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देव. ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले 3 हात आणि वर देण्यासाठी 4था हात आहे. ज्याचे उंदीर वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत. ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. अंगाला लाल चंदन लावले आहे. ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली जाते. भक्ताविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृती पुरुषाहून वेगळा असलेला अशा गणेशाचं जो ध्यान करतो तो सर्व योगांमध्ये श्रेष्ठ होय. व्रतधारिण्याच्या प्रामुख्यानं व्रातपतीस नमस्कार असो. देव समुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो. शंकरगण समुदायाच्या अधिपतीला प्रथम पती नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.